केक जर नाही घेतला, केकचा विचार केला तरी केक विषारी आहे. अनेक प्रकारचे त्याच्यात केमिकल्स असतात, ते डबं भरून ठेवलेले असतात, ते कित्येक दिवस वापरतात, त्याच्यामध्ये दीर्घ असे काही नंतर आजार तयार होतात. ती केक आपण चांगल्या बाल वयात पोरासनी चालतो. पुढची प्रक्रिया, तो केक ठेवायचा टेबलावरती, आरत्या लावायच्या आणि त्या केकवरती चित्र लावायचं त्याचं, कोणाचं ज्याचा वाढदिवस करायचा आहे. सगळ्यांच्याकडं जर नाही घडत नसेल, पण ज्यांच्याकडं पैसा जादा आहे त्यांची अशी व्यवस्था असते, त्याच्यावरती एक असं चित्र सुंदर स्वतःचं त्या वाढदिवसवाल्याचं चिकटवायचं आणि त्याच्यावरती मग त्या चित्राच्या मध्यभागी छातीवरती असा चाकू ठेवायचा, नाहीतर तलवार ठेवायची आणि त्याचं 2 भाग. तर काय मोठं आश्चर्यच आहे, एवढं बी थांबत नाही. मग ते काय म्हणायचं ते म्हणायचं आणि आरत्या इजवायच्या. आता काय बावळट आहेत नि वेडे आहेत, कुणी म्हणायचं यासनी सुशिक्षितांची पॅशन आहे. आता आपल्याकडं ओवाळताना जर आरती इजली तर अपशकुन होतोय, आटोकाट प्रयत्न केला जातोय, असा हात लावला जातोय आणि काय केलं जातंय, आरती इजू नये असं आपलं प्रामाणिक मताने ती बरोबर बी आहे, ते काय चुकीचं नाही. जे दिव्याग्नी आहे त्यानं ओवाळावं असा आपला संकल्प आहे. पण तिथं आरत्या इजवायच्या म्हणजे मला वाटतं काय त्याला लवकर संपवायसाठी हा प्रयत्न आहे काय. जे तलवारीन 2 भाग करायचं म्हणजे तुझा असाच कुठेतरी खून व्हावा असं त्यातनं दाखवायचं आहे काय. त्या आरत्या इजवून तुझं आयुष्यात कधीतरी असंच अचानक इजणार हे दाखवायचं आहे का. ते विषारी आहार देऊन बिघडवायचं आहे का. त्याच्यापेक्षा मला वाटतंय औषण करावं, कुंकू लावावं, ओवाळावं आणि अभिष्ट चिंतन म्हणून काही भजन नामस्मरण करावं किंवा काही श्लोक म्हणावं. आलं लक्षात काय. काय अडचण आहे. सुंदर असं काही 5 श्लोक त्याला ऐकवावेत. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे स्वभावे.